डायमंड डिग्री कॉलेज में आज़ादी का जश्न। बीजापुर के गांधीनगर में रही डायमंड डिग्री कॉलेज में आज देश की आज़ादी के 78वें सालगिरह के मौके पर देश के तिरंगे को लहराकर सलामी दी गई, जिसमें चीफ गेस्ट रियाज फारूकी, सोशल वर्कर डॉक्टर अशोक जादव, आरटीडी फिजिकल डायरेक्टर रानी चन्नम्मा, यूनिवर्सिटी कॉलेज के चेयरमैन महबूब आलमेल, हेडमास्टर विलास चौहान रहे मौजूद। जहां स्टूडेंट्स ने कल्चरल और रंगारंग प्रोग्राम करके और यादगार बनाया इस आज़ादी के जश्न को। मुख्य अतिथि, प्रेसिडेंट ऑफ दिस इंस्टीट्यूशन, प्रिंसिपल और असातिज़ा इकराम और तलबा व तालिबात, आज आज़ादी के 78वें साल के इस मौके पर मुख्य अतिथि के रूप में दो मेहमान ख़ुसूसी आज हमारे इस संस्था में आकर हमारे इस फंक्शन को चार चांद लगाएं। तो एक सूरज है तो एक चांद है। तो आइए आज के इस मौके पर मेहमानों का तारुफ कराना, इंट्रोडक्शन ऑफ चीफ गेस्ट करने की जिम्मेदारी जब मुझे दी गई, तो सबसे पहले मैं मेहमान ख़ुसूसी आली जनाब डॉक्टर रियाज फारूकी सर, डॉक्टर रियाज फारूकी सर जो कोई तारुफ क्या करें, जिनका तारुफ कराना मेरे पास शायद अल्फाज नहीं होंगे, अल्फाज कम पड़ जाएंगे, लेकिन उनका तारुफ पूरा नहीं होगा। तो आपके खिदमत, आपके जद्दोजहद जो बीजापुर शहर कभी भूल नहीं सकता। अदब के मंच पर इंसान से इंसान मिलता है, अदब के मंच पर इंसान से इंसान मिलता है। यहाँ पर राम मिलता है, यहाँ रहमान मिलता है। यहाँ ना कोई हिंदू है, ना मुस्लिम, सिख, ईसाई, यही वो मंच है जहाँ हिंदुस्तान मिलता है। तो हजरत आली जनाब डॉक्टर रियाज फारूकी साहब के खिदमात को अगर मैं गिनावाता चलूँ तो उनके जज्बात को, उनके एहसासात को अगर मैं आपके सामने रखूँ तो 5-10 मिनट नहीं बल्कि एक दिन भी कम पड़ जाएगा। तो आप अल-अमीन मेडिकल कॉलेज के हॉस्पिटल के फाउंडर, डायरेक्टर रह चुके, ट्रस्टी रह चुके हैं और अपने खिदमात से अल-अमीन मेडिकल कॉलेज आज जो सर ऊंचा करके कर्नाटक में अपना एक मुकाम हासिल किया है, तो मैं समझता हूं कि वो बीजापुर से आली जनाब रियाज फारूकी और हमारे एडवोकेट जागीरदार साहब की ही इनकी कोशिशों और काविशों से आज ये अल-अमीन हॉस्पिटल जो है अपने काम को अंजाम दे रहा है और इतनी फैसिलिटीज़ इसमें है और इतने गरीब लोग जो है इसमें अपने इलाज के लिए आज वहाँ से फ़ायदा उठा रहे हैं। आली जनाब रियाज फारूकी साहब जो हमेशा गरीबों, यतीमों और ख़ासकर बच्चों की तालीम के लिए वो पेश रहे। उनका मकसद यही था, उनका जुनून यही था कि कोई भी बच्चा जो है तालीम से महरूम न हो। तो इसके लिए उन्होंने सरकार से भी कई स्कीमों के तहत उन्होंने डिस्कस किए और कई स्कीमें भी उन्होंने लाए और लॉन्च किए और इसके तहत जो है वो पर्सनली हो
वो हमेशा जो है तालीम के आगे में हमेशा एक कदम आगे रहते हैं और उनका जुनून यही है, उनकी सोच यही है कि स्लम एरिया हो या झुग्गी झोपड़ी हो या कोई भी ऐसा खित्ता न हो जहाँ से बच्चा तालीम से महरूम हो। तो उनका यही, उनके आर्टिकल्स आपने देखे होंगे रोजनामा सालार में, हमेशा तालीम के लिए जो है वो हमेशा जद्दोजहद करते रहते हैं और कई स्कीमों के तहत वो जो है सरकार को भी अपने सजेशन देते रहते हैं कि तालीम को इस तरह आम करें, तालीम से कोई महरूम ना हो। अपने जो दर्द की गूंज जो आपने एक किताब भी लिखी है, बुक अभी इंशाल्लाह शाया होगी, बड़े पैमाने पर शाया होगी, तो उसमें भी आपने जो है, मैंने कल ही सर मुझे वो बुक दिए, किताब दिए, तो मैंने सरसरी तौर पर कल एक उस पर नज़र डाली तो बहुत ही उनका दर्द जो है, दर्द की गूंज, यानी उनका जो दर्द जो है वो दर्द की अपनी आवाज़ को सरकार तक पहुंचा रहे हैं और अपने दर्द को कौम और मिल्लत तक पहुंचा रहे हैं। कौम और मिल्लत के कायद, कौम और मिल्लत के रहनुमा डॉक्टर रियाज फारूकी सर ने अपने एहसासात और जज्बात को दर्द की गूंज में शाया किया है। तो उन्होंने आज़ादी के आंसू, बहुत ही अच्छा लगा मुझे आपने जो उसमें टॉपिक लिखा है, आज़ादी के आंसू में जो है करप्शन और एजुकेशन के ताल्लुक से आपने बहुत ही लोगों, सरकार को हो या आम लोगों को हो, जनता को हो, एक उजागर करने का उसमें एक आपने पैगाम दिया है और आज़ादी का मकसद आपने उसमें बताया है। और इसके अलावा जो है हिंदू मुस्लिम एकता पर भी उस टॉपिक में जोर दिया गया है, क्योंकि आज़ादी का मतलब है आज़ादी हमें मिली है तो इसमें हिंदू मुस्लिम सिख ईसाई तमाम का हिस्सा है। जब जाकर हमें आज़ादी मिली है, उलमाए कराम का भी उसमें जिक्र किया उन्होंने कि उलमाए कराम को अंग्रेज़ों ने किस तरह से जो है फांसी की सज़ा दी और एक भी दरख्त बाकी न रहा जिसमें उलमाए कराम की लाश न लगती हो। तो इस पर भी जो है उन्होंने बहुत ही अपने एहसास और जज्बात को आज़ादी को लेकर बताया है। और इसके बाद जुल्मत के अंधेरे, उसमें भी आपने बहुत ही अच्छा लिखा है कि एक किरण नूर की जुल्मत पर भारी होगी, रात इनकी है मगर सुबह हमारी होगी। ಇವತ್ತು ಇಂಡಿಯನ್ ವುಮೆನ್ಸ್ ಮಹಿಳಾ ಕ್ರಿಕೆಟ್ನಲ್ಲಿ ಭಾರತ ದೇಶವನ್ನು ಪ್ರತಿನಿಧಿಸಿ 3 ವರ್ಲ್ಡ್ ಕಪ್ಗಳನ್ನು ಆಡಿರುವಂತ ಹುಡುಗಿ ರಾಜೇಶ್ವರಿ ಗಾಯಕ್ವಾಡ್, ಬಿಜಾಪುರದವರು. ಅವರಿಗಾಗಿ ಒಂದು ಜೋರಾದ ಚಪ್ಪಾಳೆ. ಅವರ ಹೆಸರನ್ನ ಯಾಕೆ ನಾ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂದ್ರೆ, ನಾನು 2006ರಲ್ಲಿ ಕಾರವಾರದಿಂದ ಬಿಜಾಪುರಕ್ಕೆ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಆಗಿ ಬಂದಾಗ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಬಿಜಾಪುರ, ಬೆಂಗಳೂರು ಬಿಟ್ಟರೆ ಯಾವ ಜಿಲ್ಲೆ ಒಳಗೂ ಕೂಡ ವುಮೆನ್ಸ್ ಕ್ರಿಕೆಟ್, ಮಹಿಳಾ ಕ್ರಿಕೆಟ್ ಇರಲಿಲ್ಲ. ಇಂಥ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಬಿಜಾಪುರದಲ್ಲಿ ಮಹಿಳಾ ಕ್ರಿಕೆಟ್ ಅನ್ನ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದಾಗ 7ನೇ ಮುಗಿಸಿಕೊಂಡು 8ನೇ ಬಂದಿರುವಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ. ಅವ್ರ ಫಾದರ್ ಪ್ರೈಮರಿ ಸ್ಕೂಲ್ ಟೀಚರ್. ಆ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಕನ ಮಗಳು ಇವತ್ತು ಮಧ್ಯಮ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿದ್ರೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಯಾವ ರೀತಿಯ ತನ್ನ ಕೌಶಲ್ಯದಿಂದ, ತನ್ನ ಡೆಡಿಕೇಶನ್ದಿಂದ, ತನ್ನ ಹಠ ಬಿಡದ ಛಲದಿಂದ ಇವತ್ತು ಯಾವ ಲೆವೆಲ್ ಹೋಗಿದ್ದಾಳೆ ಅಂದ್ರೆ, ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲ, ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಅಲ್ಲ, ನಮ್ಮ ದೇಶ ಅಲ್ಲ, ವರ್ಲ್ಡ್ ಕಪ್ ಇಂಡಿಯಾ ಟೀಮಿಗೆ ರಿಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮಾಡಿ ಸೆಮಿಫೈನಲ್ ಸೌತ್ ಆಫ್ರಿಕಾದಲ್ಲಿ ನಡೆದಿರುವಂತಹ ಪಂದ್ಯಾವಳಿಯಲ್ಲಿ ಇಂಡಿಯಾ ಟೀಮ್ನಿಂದ 5 ವಿಕೆಟ್ ಪಡೆಯೋದು, ಫೈನಲ್ಗೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣಕರ್ತರಾಗಿರುವಂತಹ ಈ ಅವರ ಹೆಸರನ್ನ ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂದ್ರೆ, ಟ್ಯಾಲೆಂಟ್ಸ್ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಇದಾವ, ಅದನ್ನ ಗುರುತಿಸಿ ಪ್ರತಿಭೆಯನ್ನ ಪ್ರೋತ್ಸಾಹಿಸುವುದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕರ್ತವ್ಯ ಆಗಬೇಕು. ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಏನು ಕನಸು ಕಾಣ್ತಾ ಇದಾರಲ್ಲ, ಆ ಕನಸು ಕಾಣುವಂತ ಕನಸುಗಳಿಗೆ ನೀವು ಕಣ್ಣಾಗಬೇಕು. ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಒಂದು ಕೌಶಲ್ಯ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ನೀವು ಗುರುತಿಸುವುದಿಲ್ಲ, ಅವರು ಆ ಕೌಶಲ್ಯ ಅಲ್ಲೇ ನಶಿಸಿ ಹೋಗುತ್ತೆ. ಆದ್ದರಿಂದ ದಯವಿಟ್ಟು ಪಾಲಕರು ಮತ್ತು ಶಿಕ್ಷಕರ ಒಂದು ಜವಾಬ್ದಾರಿ, ಈ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿರುವಂತಹ ಪ್ರತಿಭೆಯನ್ನ ನಾಡಿಗೆ ಅವರ ಸಾಧನೆಯನ್ನ ಗುರುತಿಸಲಿಕ್ಕೆ ಪ್ರೇರಣೆಯನ್ನ ನೀಡುವವರು ನಾವು. ಆದ್ದರಿಂದ ಕೇವಲ 1-5 ತಾಸು ಪಾಠ ಮಾಡಿ ಹೋದ್ರೆ ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ ಅಲ್ಲ, ಅಥವಾ ಮಕ್ಕಳಿಗೆ ತಯಾರು ಮಾಡಿ ಶಾಲೆಗೆ ಕಳಿಸಿದ್ರೆ ಅದು ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ ಅಲ್ಲ. ಅದು ಹೆಂಗಂತಂದ್ರ ಅವರಲ್ಲಿ ಏನು ಕೌಶಲ್ಯಗಳದಾವ, ಏನು ಸ್ಕಿಲ್ ಅದಾವ,
ಅದನ್ನ ಗುರುತಿಸಬೇಕು, ನಾವು ಪ್ರೋತ್ಸಾಹಿಸಬೇಕು. ಅದನ್ನ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನೀವು ಮಾಡ್ತೀರಿ ಅಂತ ಆಶಿಸ್ತಾ, ಈ ಒಂದು ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ವಿಜಯಪುರದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ಮುನ್ನುಗ್ತಾ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಅಲ್ಲಿರುವಂತ ಡೆಡಿಕೇಶನ್, ಅಲ್ಲಿರುವಂತ ಒಂದು ತ್ಯಾಗ ಮತ್ತು ಅಲ್ಲಿರುವಂತ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಇನ್ವಾಲ್ವ್. ಕೇವಲ ಇದು ಕಮರ್ಷಿಯಲ್ ಆಗಿ ಅಲ್ಲ, ಬಡ ಮಕ್ಕಳಿಗೆ ವಿದ್ಯಾ ದಾನವನ್ನ ನೀಡ್ತಾ ಇರುವಂತಹ ಸಂಸ್ಥೆ ಅಂದ್ರೆ ತಪ್ಪಾಗ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಬೇರೆ ಬೇರೆ, ವಿಶೇಷವಾಗಿ ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಡೈಮಂಡ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ಏನೋ ಬೇರೆ ಅಂತ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರ ಒಂದು ಅನಿಸಿಕೆ ಇತ್ತು, ಭಾವನೆ ಇತ್ತು. ಆದ್ರೆ ಆ ಭಾವನೆಯನ್ನ ಹೋಗಲಾಡಿಸಿ ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನು ಪದವಿ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ತಾವು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಪರವಾಗಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ ಮತ್ತು ಪ್ರಾಚಾರ್ಯರಿಗೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಶಿಕ್ಷಕ ಮಿತ್ರರಿಗೆ ನಾನು ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ದಯವಿಟ್ಟು ಆ ರೀತಿಯ ಒಂದು ನಿಮ್ಮ ಮನೋಭಾವ ಯಾವತ್ತು ಕುಗ್ಗದಿರಲಿ. ಹಾಗೆ ಎದಕ್ಕೆ ಹೊಡೆದ್ರೆ ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ಲ, ಲಘು ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಹೊಡೆದ್ರೆ ಆ ರೀತಿಯ ಮನೋಭಾವ ಯಾವತ್ತೂ ಇರಲಿ. ನಿಮ್ಮ ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸ ಕುಗ್ಗದಿರಲಿ. ಮತ್ತು ನನಗೆ ವಿಶ್ವಾಸದ ಆಲ್ಮೇಲ್ ಸರ್ ಅವ್ರದ್ದು ಹೆಂಗೆ ಕಮ್ಯುನಿಕೇಶನ್ಸ್ ಅಂತಂದ್ರೆ, ಒಂದು ಈ ನನಗೆ ಕರಿಬೇಕಾದ್ರೆ ಬರೀ ಫೋನ್ ಮುಖಾಂತರ ಹೇಳಿದ್ರು ನಡೀತಿತ್ತು. ಆದ್ರೆ ಅವರು ಮತ್ತು ಕದ್ಗಲ್ ಸರ್ ಅವರು ಮನೆಗೆ ಬಂದು ಬಹಳ ಆತ್ಮೀಯತೆಯಿಂದ ನೀವು ಬರಬೇಕು ಸರ್ ಅಂತಂದಾಗ ನನಗೆ ಬೇರೆ ದಾರಿನೇ ಆಗಲಿಲ್ಲ, ನಾನು ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಗ್ಬೇಕಾಗಿತ್ತು. ಆದ್ರೆ ನಾನು ಅವರ ಒಂದು ಪ್ರೀತಿಯ ಕರೆಗೆ ಹೋಗೊಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಬಹಳ ಖುಷಿ ಅನ್ನಿಸ್ತು. ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳ ಒಂದು ಸುಸ್ತನ್ನ ನೋಡಿ, ನಿಮ್ಮಲ್ಲಿರುವಂತಹ ಒಂದು ಆ ದಿಶೆಯಲ್ಲಿ ಸಾಕ್ತಾ ಇರುವಂತಹ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನ, ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾದಂತಹ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ನೋಡಿ ಬಹಳ ಖುಷಿ ಅನ್ನಿಸ್ತು. ಇದೇ ರೀತಿಯ ಪ್ರಯತ್ನ ಈ ಗಾಂಧಿನಗರ ಹೆಸರು ಇನ್ನು ಮುಂದೆ ಬಹಳಷ್ಟು ವಿಜೃಂಭಿಸುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಕಾರಣ ಆಗ್ತೀರಿ ಅಂತ ನನ್ನ ಭಾವನೆಯೊಂದಿಗೆ ಇಲ್ಲಿ ನನ್ನನ್ನು ಕರೆಸಿ ಗೌರವಿಸಿ ಮಾತನಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ನಮ್ಮ ಎಲ್ಲರಿಗೂ ಮತ್ತು ಹಿರಿಯರಾಗಿರುವಂತಹ ರಿಯಾಜ್ ಫಾರೂಕಿ ಸರ್ ಅವರಿಗೆ ನಾ ಆಗ ನಮ್ದು ಏಜ್ ಎಷ್ಟು ಅಂತ ಕೇಳಿದ್ದು ನನಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಮಾನಸಿಕ ಆಗಿಬಿಡ್ತು. ಅವ್ರಿಗೆ 75 ಅಂದ್ಕೊಳ್ಳೆ ಬಹಳ ಖುಷಿ ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ಆ ಒಂದು ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಕೂಡ ಒಂದು ಕುಗ್ಗದ ಒಂದು ಉತ್ಸಾಹ, ಒಂದು ಚೈತನ್ಯ ಅವರಲ್ಲಿ ಏನು